जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. महाशिवरात्रीचं पावन पर्व हे खूप अद्भुत आहे. ऋषी मुनींनी शिव उपासना करून आत्मज्ञानाची प्राप्ती केली, आत्मसाक्षात्काराची प्राप्ती केली. आपल्या संस्कृतीमध्ये 3 शक्ती आहेत. एक आहे ब्रह्मा, एक आहे विष्णू आणि तिसरा आहे महेश. महेश म्हणजे शिवशंकर. ब्रह्मा काय? या सृष्टीमध्ये ही सृष्टी जी दिसते ही ब्रह्माचीच उत्पत्ती आहे. ब्रह्माने निर्माण केली. आणि विष्णू या सृष्टीचं पालन पोषण करत आहे आपल्या सर्वांचं. आणि महेश्वर म्हणजे शंकर काय करत आहे की जेव्हा पाप वाढून जाते या सृष्टीमध्ये तेव्हा त्याचा संहार करतात भूकंपाद्वारे, महापुराद्वारे, सुनामीद्वारे. तर हे कार्य शिवशंकराच्या हातात आहे. तर ब्रह्मा म्हणजे क्रिएटर, विष्णू म्हणजे मॅनेजर आणि शिवशंकर म्हणजे डिस्ट्रॉयर आणि एका दृष्टीमध्ये डिसिप्लिनर, शिस्तप्रिय, शिस्त लावणारा देव. तर महाशिवरात्री पर्व आपल्या आत्म्याच्या अनुभूतीकडे आपल्याला घेऊन जाते. शिव म्हणजे कल्याणकारी, जो कल्याण करणारा देवता आहे, जो कोणाचं वाईट करत नाही. पण जेव्हा पापामुळे ही भूमी त्राही त्राही करायला लागते पृथ्वी, तेव्हा तिचं दुःख तो पाहू शकत नाही. म्हणून तो तिचं दुःख हलकं करण्यासाठी एक तांडव नृत्य, त्यालाही क्रोध येतो. जेव्हा आपण आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीवर क्रोध येतो, राग येतो, तेव्हा भगवान भोलेनाथालाही येतो जेव्हा लिमिट पार होऊन जाते. आपण ऐकतच नाही. मनुष्य भोग वासनेमध्ये आणि विकारामध्ये इतका डुबून जातो आणि पाप कर्मामध्ये इतका लिप्त होऊन जातो, तेव्हा भोलेनाथाला तिसरा डोळा उघडतात आणि तांडव सुरू करून देतात. तर महाशिवरात्री पर्व एक महान पर्व आहे. एक परम शांतीकडे घेऊन जाणारं महापर्व आहे. शिवरात्री ही परम ज्ञानाकडे घेऊन जाते, परम आनंदाकडे घेऊन जाते, परम मुक्तीकडे घेऊन जाते. भोलेनाथाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर किती सुंदर आहे. त्रिशूल आहे हातामध्ये, डमरू आहे हातामध्ये, भस्माचं लेपन केलेलं आहे शरीरावर, जटेमधून गंगा वाहते आहे, गळ्यामध्ये सर्पमाळा आहे. किती अद्भुत रूप आहे. कोणत्या देवाचं स्वरूप आहे विचार करा. आणि हे रूप आपल्याला खूप सद्बुद्धीकडे, सद्गुणांकडे आपल्याला इन्स्पायर करते, ज्ञानाकडे इन्स्पायर करते. तर भगवान शिवाच्या हातातला जो डमरू आहे, तो डमरू ब्रह्मनादाची, अंतर्नादाची उत्पत्ती करते. तो नाद या भूमीवर जो सर्वात पहिल्यांदा निर्माण झाला, तो त्या डमरूतूनच. डमरू वाजवताना आपली जी निद्रा आहे, कुंभकर्ण निद्रा, ती तुटली पाहिजे. तो डमरू पूर्ण ब्रह्मांडात या महाशिवरात्रीला आज वाजत आहे. आणि तो डमरू आपल्या आतमध्ये आपल्याला अनुभूती झाली पाहिजे त्या भोलेनाथाच्या डमरूची, की तो ध्वनित होऊन राहिला. त्याचा नाद ओंकाराच्या स्वरूपात आपल्या आतमधून प्रगट झाला पाहिजे. आणि चित्ताची अशुद्धी त्या डमरूच्या ध्वनीने आपली पूर्ण निघून गेली पाहिजे. डमरूचा ध्वनी आपल्याला संगीताकडे प्रेरित करते, की आपण संगीत प्रिय बनलो पाहिजे. संगीताचं किती महात्म्य आहे. बासुरी आहे, तबला आहे, ढोलक आहे, वायलिन आहे, सनई आहे. किती प्रकारचं संगीत विद्या आहे आपल्या या भारतभूमीमध्ये. या संगीतात मध्ये आपण जर लीन झालो तर आपण नक्कीच ईश्वर प्राप्ती करू शकतो. दुसरं आहे त्रिशूल. आपण म्हणतो त्रिशूल डमरू हाती, संगेनाचे पार्वती, आवड तुला बेलाची. हे गाणं तर आपण म्हणतो, पण त्रिशूल काय आहे? हे सत्वगुण, रजगुण, तमगुण या तिन्ही गुणांच्या पार होण्यासाठी हे त्रिशूल आहे. बेलपत्रही तेच आहे. 3 पानं आहेत बेलपत्राचे, सत्वगुण, रजगुण, तमगुण. सत्वगुण म्हणजे पवित्रता, शुद्धी, रजगुण म्हणजे अहंकार आणि तमगुण म्हणजे
तामसी विचार, तामसी कर्म, चुकीचे कर्म, तर तिन्ही गुणांच्या जेव्हा आपण पार जाऊ तेव्हा आपण या महाशिवरात्री पर्वाला शिवाच्या कुशीमध्ये जाऊ. भस्माचं लेपन केलेलं आहे. भस्म काय शिकवते की आपलं शरीर मुठ्ठीभर भस्माशिवाय काहीच नाही आहे. कितीही खाल्लं आपण, कितीही या शरीराला सजवलं, कितीही नवीन कपडे घातले, कितीही सुवर्ण धारण केलं, तरी शरीर मुठ्ठीभर भस्म आहे. भगवान भोलेनाथाचं भस्म शिकवते. म्हणून अहंकार करू नका, गर्व करू नका या शरीरावर की मी किती सुंदर आहे, माझ्याजवळ किती पैसा आहे, लाखो करोडची माझी प्रॉपर्टी आहे, अरबोची प्रॉपर्टी आहे, काहीच कामाची नाही आहे. शरीर भस्म झालं, मातीत गेलं की हे क्षणभंगूर आहे, क्षणातच भंगून जाते. मेल्यावर आपल्या शरीराला कोणी त्या करोडच्या प्रॉपर्टीमध्ये ठेवते का? तुम्हीच विचार करा. म्हणून गर्व करू नका, अहंकार करू नका. हे भस्म सांगते की मृत्यू येणार आहे आणि मृत्यूपासून कोणीच वाचणार नाही. कोणता श्वास आखरी राहील आपला काहीच सांगता येत नाही. म्हणून भगवान भोलेनाथ भस्माद्वारे शिक्षण देतात की जरा आपले पाय जमिनीवर ठेवा. डमरूचं सांगितलं आपण, त्रिशूलचं सांगितलं, भस्माचं सांगितलं. आता गळ्यात सर्पमाळा आहेत. सर्पमाळा आपल्याला काय शिकवते की जहेर जे आहे आपल्या आतमध्ये आहे भरलेलं आणि अमृतही आहे आपल्या आतमध्ये भरलेलं. तर सापामध्ये काय जहेर आहे, असंच आपल्या मनुष्याच्या आतमध्ये जहेर आहे. काम, क्रोधाचं, लोभ, मोहाचं, अहंकाराचं. हा अहंकाराचा साप खूप खरा मारत राहते आणि आपल्याला या संसार सागरामध्ये अजून अजून खोल नेते, मारून टाकते, जिवंतपणे मारून टाकते. ज्ञानाने अज्ञानाने जर मनुष्य आंधळा झाला, अज्ञानाचं विष जर आतमध्ये चढलं तर समजून घ्या मेला माणूस. ज्ञानच आपण म्हटलं ना बघा संजीवनी आहे. तर जहर नाही राहिलं पाहिजे, अमृत आलं पाहिजे आपल्या आतमध्ये ते ज्ञानाचं. हे भोलेनाथाचं आपल्याला नाग शिकवते, साप शिकवते, सर्पमाळा शिकवतात. तर विराट स्वरूप आहे शिवशंकराचं, सोबत पार्वती आहे म्हणजे आदिशक्ती आहे विराजमान. तर शिव आणि शक्ती, शिव म्हणजे कल्याणकारी आणि शक्ती, शक्तीशिवाय काहीच नाही आहे शरीरात, पार्वतीशिवाय काहीच नाही आहे जीवनात. तर आपल्या शरीरात जेव्हा शक्ती राहील तेव्हा आपण चालू शकू, शक्ती राहील तेव्हा बोलू शकू, शक्ती राहील तेव्हा पचवू शकू, शक्ती राहील तेव्हा शत्रूसोबत आपण दोन दोन हात करू शकू. आज बॉर्डरवर जे सैनिक लढत आहेत, आपल्या देशाची सुरक्षा करत आहेत, तर शक्तीमुळे. शिव पण आहे, शक्ती पण आहे. तर या विश्व ब्रह्मांडाचे जे मालक आहेत, जे स्वामी आहेत, ते शिव आणि शक्ती आहेत. तर अशा महाशिवरात्री पर्वावर त्यांच्या चरणी आपण कोटी कोटी प्रणाम करू. आणि हे वैराग्याचे देवता आहेत, तर आपण त्यांना वैराग्य मागू, ज्ञान मागू. आदि गुरु, तुम्ही मला ज्ञान द्या, वैराग्य द्या. हे माता पार्वती, हे शक्ती, मला अद्भुत शक्ती प्रदान करा की मी माझ्या देशाची सुरक्षा करू शकलो पाहिजे, माझ्या परिवाराची सुरक्षा करू शकलो पाहिजे आणि कुविचारापासून माझ्या बुद्धीची, मनाची सुरक्षा करू शकलो पाहिजे. आपल्या चरणी भावपूर्वक बेल अर्पण, दूध अर्पण, पंचामृत अर्पण, हे भोलेनाथ त्रिपुंड अर्पण आणि माझं पूर्ण जीवन आपल्या चरणी अर्पण. माझ्या हातून गुरुसेवा घडो आणि चित्त निरंतर आपल्या चरणामध्ये डुबलं राहो. हे भोलेश्वर, हे महादेव, हे 12 ज्योतिर्लिंग प्रगट झालेले या पृथ्वीच्या कणाकणातून तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम प्रभू, कोटी कोटी प्रणाम. आमचं सर्वांचं जीवन मधुर हो, पवित्र हो, शुद्ध हो, अशा प्रार्थनेसोबत जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. भोलेनाथ भगवान की जय, महाकाल की जय, महाशक्ति की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम, जय हनुमान.